देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने गायनाचे ओळे आबोले आठैसे गायनाचे ओळे आबोले आठैसे गायनाचे ओळे आबोले आठैसे गायनाचे गायनाची मुळे आपोलिया. इथं गायन ऐकलं, इथं प्रवचन ऐकलं, कीर्तन ऐकलं, संसार फलकट होता एक कळालं आणि मग सुख सापडलं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. हे सुख सापडलं का मग या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताची पावती जे यजमान थकतात, जे मंचमंडळी थकते, ज्यांनी हा हट्टास केलेला असतो ना, त्यांच्या हृदयाला बरं वाटतं. मग सालाबादाप्रमाणे चालत असलेल्या 24 वर्षाची परंपरा, या परंपरेत चौथ्या दिवसाची का, चौथ्या दिवसाची सेवा आमच्या वाटेवरती संपूर्ण मंडळीने आयोजन प्रयोजन करून आदरणीय आमचे गुरुतुल्य असणारे मनोहरजी महाराज धनुरकर महाराजांनी फोन केला, सेवा स्वीकारण्यात आली. कापडणं काही नवीन नाही, कापडण्यात 3-4 कार्यक्रम झालेत. अगोदरही बापू महाराजांनी कार्यक्रम, भैयादादांनी कार्यक्रम, आप्पा महाराजांनी कार्यक्रम, सर्व मंडळीने कार्यक्रम देत असताना मनोहरजी महाराजांचा फोन आल्यानंतर फार लांबचा प्रवास स्वीकारत असताना सेवा स्वीकारण्यात आली. पण इथं आल्यानंतर या मंदिराकडे पाहून आणि मंदिराकडे पाहत असताना या पत्रिकेकडे पाहून असं वाटतं, या पत्रिकेकडे वाचता वाचता फक्त एकच सूत्र शिकायला भेटतं. मंदिराचा आणि पत्रिकेचा जर सारावून जवळ लावला तर एक मर्म बाहेर निघतं की पत्रिका इतकी सुंदर आहे, मंदिर इतकं सुंदर आहे, त्या अर्थी इथला व्यवहार पात्र आणि पवित्र आहे. महाराज सहजासहजी असं चमकत नाही. मंदिरात काय भारी मंदिर आहे महाराज, माणूस गेलं की असं मोहित होतोय तिथं. सुपर. मला असं वाटलं का बट घर भरलं येऊ पण त्या वरला रूमवर राहो बा, गोड वाटत होत. अहो एवढं मंदिर बडी आहे, खूप काय बोला महाराज. पण हे करणारं आणि हे टिकवणारं जी पंचमंडळी असेल ना, अध्यक्ष आहेत रावण पंडित माडी, उपाध्यक्ष आहेत सुरेश भाऊराव पाटील, सचिव चुडामन सीताराम पाटील, खजिनदार श्री DK वाणी, सल्लागार प्रमोद सहादू माडी आणि पुजारी बाबा कालिदास पुरुषोत्तम जोशी बाबांच्या चरणी नतमस्तक केलंच. आणि हे सर्व मंडळींचं नाव घेत असताना सन्मान्य सदस्य मंडळी आहे, अनेक सर्वजण मदत करणारी माणसं आहेत. या सर्व मंडळीला साक्षी ठेवून पंचकृषीतनं आलेली ही जी काही कीर्तनाला मांडी आडी आहे, धनोरहून बाबा आलेत, रावसाहेब आलेत, बरीचशी मंडळी धरूनवर आलेली आहे. त्यानंतर धमान्याहून आमचे चांगला माणसाचं नाव लिहिणं का असा कुत्राच भुकतोस. बेरडाचं नाव लिहा, कुत्रा भुकावत नाही. चांगला माणसाच बद्दल बोला. आता पंचमंडळीचं नाव घेतलं लगेच भुकायला लाग्या. ते बरंच आहे, त्या मागणं मागे भुकणार. आणि कुत्र्यांचा दोष नाही, कुत्र्यांचा अजिबात दोष नाही, साऊंडवाल्यांचा दोष नाही, पखवाजीवाल्यांचा दोष नाही, कमिटीचा दोष नाही. दोष कोण आहे म्हणा, मी येतो नाही, त्या भुकतात नाही. आणि त्यांच्या भुकण्यातही मर्म आहे. तुम्हाला सांगू का, आज कितवा दिवस आहे? चौथा दिवस. चौथा दिवस पण कुठेतरी लाईन सप्तानी बटस तर लगून सप्ताह आवरा आवरा मा. आणि चौथ्या दिवसापर्यंत आता सर्वीकडे कपाश्या, मक्का, सर्व शेतकरी वर्गाचे जोरात कामं चालू आहेत. 10:30 वाजायला लागून 10 वाजायला लागून आठी बट सुमसाम जास. आठे कोणी राहत नाही, आठे कुत्रा भुकतो. ती कोणी हात ते नवीन माणूस नका त्याला कुत्रा भुकतोस. गली सुमसाम. मग त्या कुत्रा देखाले उन्हात, गली आपली, एरिया आपला,
अरे रोज आपण बुकतोस. हवा आपला जागावर न्यारा कोण बुकी राहणार. बरं आपली जात ना गद्दीक राहणार नाही. बाबा जास्त हसू नका. नाही तर अगो आमना घरनं आहेत ना खाण नाही. बरं एक तर तुम्ही पहिलेच गिरड करते ना, आता होता माहित अगो तुमले काही करता काही जाय तर निरोप जाई तुमना गावना महाराज ना पायऱ्या सत्यानाथ जाया. आता हे जे काही आहे ना, मी धमान्यालाही बोललो होतो की कुत्र बुक नका, कोणा नंबर लागत बा आज नाही बोलाव. त्या दिन खरंच सकाळी उठी दल्ला चालला घेता असं होतं. धमान्याहून मंडळी आली, नगावहून मंडळी आलेली आहे. अजून कुठली मंडळी आहे का? सायनेच्या आमचे तर पोलीस साहेब आहेतच आमच्या मामाश्रींसोबत ज्यांनी ड्युटी पार पाडली. ते सर्वजण आहे. सुंदर साऊंडवाल्यांचं नाव घेतलंच ना मी. गोड साऊंड आहे. इथलं तिथलं काही चुकाईच घे. बट या वायरी काढलाय ना मन गाय मग गुंडाई देवाने तुम नावावर लेवानं नाही. त्याचबरोबर आमचे धमान्याहून आदरणीय हे जे चॅनल वगैरे जे चालतंय आमचे आदरणीय चंदूदादाच ना. हो चंदूदादा अगदी आता जवळचे संबंध झाले त्याच्यामुळे आग्रहाने त्यांनाही बोलून घेतलं. म्हटलं दादा देवा मी काही नाही माले दुनियान खर्च पेट्रोल टाका मग हिरा ना. पण नाही म्हणे महाराज येतो तिकडून धंडाण्याहून येता येता गाडी वगैरे काय झालं तरी इथपर्यंत पोचले. तुमचेही आभार. तुमनं बी चालू आहे का? चालू पण चांगलं चांगलं टाक ज्या. तुमचेही आभार. त्याबरोबर चोपदार दादांपासनं गावातले, त्याबरोबर आमचे चेतनजी महाराज आहेत, आमचे कल्पेश महाराज आहेत, त्यानंतर आमचे मृदुंगमणी अरुणजी महाराज. तुम्ही असं नजीक ना माणसे बल आहेत नाही. एक वापीना तर एक ब्राणपूर्णा. चेतन दादा तथईन या गुजरात कडतील, या सारंगखेडा कडतील. ही सर्व लांबून आलेली मंडळी मनोहरजी महाराजांनी केलेला हा सर्व प्रेमाचा जिव्हाळा इथं जमवलेला आहे. मनोहरजी महाराज स्वतः उपस्थित असताना कार्यक्रमाची रूपरेषा गोड आहे. विनेकरी बाबा आहेत. मागची मंडळी तुम्ही भजनीच मंडळ आहे. मग मोके बोला ना, मी काही पैसा मागवायचा. एकदम सर्व प्रेमी मंडळी आहेत. तुम्हीही भेटले मंदिरात दादा. आणि मन बी आता ना एरिया मग पहिलं मुये माल बी नाव मी सांगता यावाने. नवीन चांगला नांदाला लागलो ना मग बोगना चंपा बडा वय का लाग जासू बंबा डेगड्या सर्व टपाटपावर वय का लाग जासू. ही सर्व मंडळी प्रेमी. मी फक्त एकच सांगेल की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि परी माझ्या दैवा पाय. या सर्व मंडळींच्या चरणी नतमस्तक होताना जो अभंग घेतलाय ना फलकट, तो फलकटपणा म्हणजे साध्य करता येत नाही बरं का, आपोआप होतो. जन्माला येताना आपण हलकटच नव्हतो, प्रेमी होतो. कारण आपल्याकडे अहंकार नावाची केसही नव्हता. पण जीवनाच्या शैलीनं हे आपल्याला बनवलं. आणि इतके दुःखी झालो महाराज जन्माला आल्यानंतर. ज्या दिवशी जन्म झाला ना त्या दिवशी आपण लबाडी केली. देवाला वचन दिलं होतं की मी तुझं नाव घेईन, पण घेतलं. आणि त्या दिन्या लबाड्या चालू आहेत. आते लगून पारस पडायन्या. संसारात काय नाही लबाडी केली आपण. 2 वर्षापूर्वी दुष्काळ चालू होता. जर एखाद्या शेजाऱ्याची विहीर जर चांगली चालत असेल आणि आपली जर विहीर आटली गेली असेल ना, आपली विहीर आटाई घेते ना, दुःख नाही होतं. शेजारीने का मग आटाई नाही राहिनी, त्याने आटाई नाही का मग आपण थंडा पडू. ही वृत्ती आपली आहे. आणि या वृत्तीने आपल्याला संसारात देव प्राप्त नाही होऊ दिला. संसारात देव प्राप्त का नाही झाला, ही वृत्ती. आणि ज्या ज्या महात्म्यांनी वारकरी संप्रदायाचं बोट धरून प्रवृत्ती आणि वृत्ती बदलून घेतली ना, त्यांचीच पावलं फक्त कीर्तनाकडे येतात. दुसरे कोणाची येत नाही. काही कमी आहे काय? 60,000 लोकसंख्येचं गाव आहे. बसायला आणि यायला जर लागलेलं तर लोक किती येतील. पण लोक काय येत नाही. आगा कर्मी जे उरावे, सुखदुःखी फळा जे यावे या देहा. आपण इथं जन्माला येताना
सहज नाही आलो. कशी आलो माहितीये? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. ओ पाप पुण्य करुणी जन्मा येते काम. पाप पुण्य करुणी जन्मा येते प्राण. नरते हा येऊन हानी केली. नरदेहाचे गुन्हे हानी केले. नरदेहाचे गुन्हे नाही. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राण. पाप पुण्य करुणी जन्मा येतो पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. आणि नरदेहा येऊनी हानी केली. नरदेह सापडला पण हानी काय केली? फक्त हे माझं, हे माझं, हे माझं. जगद्गुरु तुकोबाराय हे जे लिखाण करतायत ना, फलकट तो संसार सहज नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या घराणेशाहीचा काळ असा होता की दिवस उगवत नाही तोपर्यंत घरी 1000 जुत्यांचा जोड निघून जायचा. चलतीमध्ये लोक आपल्या घरी येतात, पडतीत नाही येत. बोललं का रे? कोण बोलतोय तिकडे? तुम्ही संसारमा पडेल नाहीत ना अजून. संसारमा पडशा तर कोबरान वाट्या ना का तोंडी बी जातील. चांगला चांगला रावणच विचारा कार बोल लगीन करीच बरं आहे का? नाही रे हो खर बोल. ज्या माणूसले पट गाव ब्याये त्याला विचारा कार बोल लगीन करी बरं वाटस का? नाही रे दादा बटा गोया हुई गो. कोण का आता खरं तर म्हणजे असेल मला वाटतं त्या दादा तुमचं नाव असेल. हो बा तुम्ही एरमेकले उभा करा ना. तुम ना मग कोणीच नाही आहेत ते बाई नजीकच करशील की आडी. मी बी घरनाच माझ्या कोणाला मग आलं. चला विषयच बदलाय टाकू चालते. नाही तर तुम्ही राग वगैरे नका धरू बरं. या नाही कोणा कान बरावं तीन बा. मी त्यांसाठी पेटा बांधताना दोन्ही कान बांधले. आणि हे असंच होतं. या नरढाण्याकडे कीर्तनाला गेलो मी. माझी ओळख नाही पाडक नाही. संसार किती मतलबी असतो, संसार किती स्वार्थी असतो आणि स्वार्थाने भरकटलेली वृत्ती देव घरी येऊ देत नाही. मी जेवणाला बसलो. आता तेव्हा मी आता तरी मोठ्या गाडीने फिरतो, तेव्हा फटफटीने फिरायचो. तब्येत ना पायरे अशी डकडक होई जाय. कवय जेवण करसून कवय नाही बा. जेवणाला बसलो मी. ज्या घरी जेवणाला बसलो तिथं ओळख नाही पाडक नाही काहीच नाही. जेवणाला बसलो. माझ्यासोबत आलेला मुल एक जण होता, तो बी जेवणाला बसला. आता ती बहिणी रोटी ठी लगेच जवळच बसून घेतलं. आता त्या ताईशी ओळख नाही पाडक नाही काहीच नाही. म्हटलं बसली घरची बाई तिथं जेवणाला वाढते, पोळ्या वगैरे घेऊन आली. पहिली रोटी ठेवतात म्हणे बाबा आमना भाऊ बहिणीतला निश्चय एक नंबर निश्चय. मी एक शब्द बी बोललो नाही. लगेच दुसरी रोटी ठी म्हणे बाबा आमना भाऊ बन एक नंबर निश्चय. मी एक शब्द बी नाही. दुसरी बी रोटी काय मला भूकच लागेल होती. तिसरी रोटी ठी म्हणे बाबा आमना भाऊ बन एक नंबर ना निश्चय. ड्रायव्हर म्हणे जवळ तो बसलेला पोरगावने बाबा तुम्ही आई बहिणीची बोली काम राहणार नाही. मग ताट्या उचलेली जाई जिले. आई बहिणा नांदे नको लागू. तू ती बहीण ना बोलावर ते वय की नाही राहणार. काय बहिणीला डायरेक्ट सारंग खेळा जत्रा मग टाका काम नाही बा. नाही तर डायरेक्ट चोरणनी जत्रा मग टाकणं पडी बा. तुला असं वाटे नाही राहणार का ती बहीण जरा आपले सांगी राहिने आमना बाबा निषेध बा. तू अंदाजे काढा का. पुन्हा ती ताई पाणी घ्यायला गेले. पाणी ठेवत होती. ती बहीणला वाटे यायले या काने वाटे काही ऐकू येत नाही बा. या कानवाटी बोलायला लागली. म्हणे बाबा
आमना भाऊ बन म्हणतात ताई तुमनं म्हणणं गट्ट खरं शे मी गण कवडेच नाही की रेनू तुम्ही गण ऐकाय किरी किरी सांग राहत आमना बाबन आमना बाबा मग तर मना चांगला राहतात तुम्ही असं गावेगाव फिरतू का मना बी बेरटच येत ना म्हणे संत मी असं गावेगाव इसगाव तीसगाव आणि भिकारी म्हणल्या ना म्हणल्या विठाला मग हा जो संसार आहे हा संसार जेवढा हसवतो आपल्याला तेवढा हा संसार रडवतो सुद्धा संसाराच्या लहरी जास्त काळ टिकत नाही पण संसारातलं सुख नामदेवराय सांगायचे नामा म्हणे तेथे काही नसे बरे आणि क्षणाचे हे सर्व क्षणभरच आणि क्षणभर संसारातलं सुख कसं माहितीये गारोड्याचा खेळ दिसे